पुणेकरांची शान असलेला हा गुडलक चौकातला कलाकार कट्टा कदाचित स्थलांतरित होऊ शकतो, हो हे मी म्हणत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पांडे यांनी तशी मागणीच केली पालिकेकडे, कारण ट्रॅफिकचं दिले. खरं तर ट्रॅफिकचाच विषय असेल तर मग हे कलाकारांचं म्हणणं आहे की मग यापूर्वी ती ट्रॅफिक होती, मग आत्ताच काय अडचण आहे. इथं रोज हे इथं चित्र काढून आपली कला इथं सादर करतात. काय म्हणणं आहे तुमचं याच्यात? सर, आम्हाला जेव्हा वर्तमानपत्रातून कळालं की इथं हा कट्टा स्थलांतरित होणार आहे, आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं की 2021 साली माननीय मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ह्या कलाकाराचं उद्घाटन झालं, कलाकार कट्ट्याचं. मग आता 2021 नंतर आता हा 2026 आहे. एकदम अचानक कसं काय, म्हणजे ट्रॅफिकची समस्या म्हणून तुम्ही कट्टा हा स्थलांतरित करणार, हा थोडासा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. कट्टा इथेच राहिलं पाहिजे. कट्टा, आमचं म्हणणं कट्टा इथंच राहिला पाहिजे, कारण हा कट्टा म्हणजे कलाकारांचे पुण्याची एक शान आहे. म्हणजे एखाद्या झाडाला तुम्ही फळ येईपर्यंत थांबता आणि त्यानंतर तुम्ही जर त्या झाडाला दुसरीकडे स्थलांतरित केलं तर झाडाला परत हे होईल का, असं आहे. ह्या कट्ट्यावर मग एका अर्थाने पुण्याच्या संस्कृतीचं एक भूषण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण हेच हलवलं जातं. काय मागणी तुमची? खरं तर इथं भाजपच्या नगरसेवकांनी मुद्दाहून खोडसाळपणा केला आहे, कारण का ह्या कलाकार कट्ट्याची निर्मिती ही एकबोटे ताईंनीच केली होती. त्यावेळेस भाजपच्याच नगरसेविका त्या होत्या. एवढं असूनसुद्धा आत्ताचा खोडसाळपणा काय, तर ह्या कलाकार कट्ट्यामुळे ट्रॅफिक होतं. मुळात आत्ता तुम्हीसुद्धा इथं प्रत्यक्षदर्शी आहात. हा कट्टा असतानाच मुख्य रस्त्यावर जरी असला, मुख्य चौकात जरी असला तरी तो खूप कडेला आहे, तो एका साईडला आहे. आणि असं असूनसुद्धा एक वेगळ्या पद्धतीने जाणीवपूर्वक त्रास द्यायचं काम हे भाजपचे नगरसेवक करत आहे. मध्ये पालिका आयुक्तांना नाही भेटला, आश्वासन काय मिळालं? पालिका आयुक्त म्हणले की आम्ही त्या ठिकाणी चौकशी आणि पाहणी केलेली आहे. तर त्यांना बाकीच्या काही गोष्टी माहीत नव्हत्या एकंदरीत, की हा कट्टा कुणी चालू केला आहे. याचं उद्घाटन मुरली यांना मोहोळ असेल त्यावेळेस भाजपनेच केलं. भाजपनेच केलेलं आहे, 100% भाजपने केलेला आहे. तो काय म्हणणं? कलाकार कट्टा असावा इथं. आता आम्ही पाहतो, बऱ्याच वर्ष येऊन बसतो, पण इथं एका साईडला हा कलाकार कट्टा आहे, तर तो कलाकार कट्टा राहायला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? सातत्याने येत बघा, आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सन्माननीय बाबासाहेब पाटील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जे आंदोलन मागणी काय? मागणी म्हणजे हा कट्टा इथनं उठला नाही पाहिजे, कारण कलाकारांना हा अन्याय होतोय. आणि त्यासाठी आमच्या कलाकारांना कसं फायदेशीर आहे कट्टा? कलाकारांची उपजीविका हे 9-10 लोक हे जे नेहमी या ठिकाणी बसतात, त्यांची उपजीविका इथे अवलंबून आहे. आणि त्यांना इथे काही त्रास नाही आहे. फक्त 4-5 मागच्या लोकांची तक्रार नगरसेवकांकडे गेली आणि नवीन नगरसेवक आल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण काहीतरी काम केलेलं दाखवावं. अशा पद्धतीचं हे काम असेल तर हे याच्या पाठीशी अख्खा पुणेकर उभा राहील. कलाकार कट्ट्याच्या पाठीशी अख्खा पुणेकर उभा राहील. हा कलाकार कट्टा इथून हलवू देणार नाही, ही आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि त्यासाठी काही संघर्ष करावा लागला तर तो आम्ही करू. आज या सगळ्या कलाकारांनी काळ्या फिती लावून एका अर्थाने मूक निषेध नोंदवलेला आहे प्रशासनाचा, किंवा ज्यांनी मागणी केली त्या भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांचा. आशा करूया ते दखल घेतील यांच्या म्हणण्याची, कारण यांची मागणीची ही कलाकट्टर आहे इथंच राहावा, कारण गुडलक चौकातली शान आहे. समोर गुडलक कॅफे आहे, मग समोर FC रोड आहे. मग एका अर्थाने तो लँडमार्क आहे पुणेकरांचा नवीन. तो जर बदलला तर सगळी शान निघून जाईल, म्हणून हलू नये अशी यांची मागणी आहे. बघू आता पालिका या संदर्भात काय निर्णय घेते ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत पुंदे, जी मीडिया, पुणे.